नमस्कार, मी योगेश जाधव. आज आपल्या अकॅडमी मध्ये चुलीवरचं झणझणीत चिकन या ठिकाणी तयार करतोय आपण. या ठिकाणी अकॅडमीचा सुंदर असा एक ठिकाण आहे. या ठिकाणी बसल्यानंतर पूर्ण आपला आसमंत या ठिकाणी परिसर दिसतोय आणि आपल्या अकॅडमीची मुलं सज्ज झालेली आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिसतात बघा, सगळं आजूबाजूला चुलीच्या अवतीभोवती आपण अकॅडमी सगळी मुलं आतुरतेने वाट पाहतायत. थोड्याच वेळात आपण आता चिकनला शिजवायला किंवा तयार करायला आपण सुरुवात करणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ सुंदर होणार आहे. तुम्हाला घरी बसून चिकनचा स्वाद तुम्हाला मिळणार आहे. बघा, या ठिकाणी आता चूल या ठिकाणी मांडलेले आहे, विटा ठेवलेल्या आहेत. आता थोड्याच वेळात आपण काय करणार आहे, या ठिकाणी लाकूड पण या ठिकाणी मुलांनी सोय केलेली आहे आणि असं पातेलं आहे आणि थोड्याच वेळात आपण चूल पेटवणार आहे. तर आता चिकनचा कांदा या ठिकाणी चिरायचं काम चालू आहे. टोमॅटो चिरून झालेला आहे, आलं चिरून झालेलं आहे. आता कांदा चिरतो या ठिकाणी. चूल आता चांगली पेटलेली आहे आता आणि मुलं आता एक्साइटेड झालेले आहेत. आता आपण चुलीवरती पातेलं ठेवणार आहे आणि थोड्याच वेळात चिकनला आता बनवायला सुरुवात करणार आहे. आता चला, पातेलं ठेवलेलं आहे. अशा पद्धतीनं पातेलं ठेवलेलं आहे. मसाला आणले, ही चटणी आहे, ही गरम मसाला आहे, ही धनापूड आहे, ही हळदी पावडर, मिरची पावडर, सोहानाचा चिकन मसाला. नंतर अशा पद्धतीने हे मसाले आता ह्या टोपामध्ये जाणार आहेत आणि त्याचबरोबर हा जो आहे तो वाटलेला मसाला या ठिकाणी तयार केलेला आहे घरगुती. आणि त्याचबरोबर हे रिफाईंड तेल आहे, हे आलं तेल, हा मसाला टाकलेला आहे. हा 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 मसाल्याचा सुगंध अकॅडमीत पसरलेला आहे. चटणी आलेला आहे, त्यानंतर गरम मसाला, त्यानंतर आलेला आहे धना पावडर, हळद आणि मिरची पूड पण या ठिकाणी टाकलेली आहे. आता हा मस्तपैकी मसाला या ठिकाणी खमंग भाजून घेऊयात. हे चवीपुरतं मीठ, मिठाशिवाय चव नसते अन्नाच्या गोडीला, तशी बायकोशिवाय गोडी नसते संसाराच्या गाडीला. थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे. या ठिकाणी आलेलं आहे कोथिंबीर, सगुना चिकन अतिशय फ्रेश लुसलुसीत या ठिकाणी चिकन आता मी टाकतोय. तर या ठिकाणी आता चिकन जर आपण हलवून घेऊया. चांदोमावरती आलेला आहे आणि खाली आमच्याकडे पार्टी चाललेली आहे. या ठिकाणी चांदोमाला सुद्धा पार्टीला उपस्थिती या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजे किती एक्साइटेड चांदोमा आहे बघा. हे करण्यापाठीमागचं कारण एकच आहे की मुलांना अभ्यासातून जरा थोडासा फावला वेळ मिळावा, सुटका मिळावी आणि अशा वेगळ्या पद्धतीनं मुलांचं मनोरंजन वाढावं, समाधान व्हावं आणि एकसारखा अभ्यास करून मुलांना एक ताण आलेला असतो, ताणातून जरा थोडीशी त्यांना मोकळीक मिळावी. पुन्हा असं काहीतरी वेगळं करायचं असतं, त्याकडून मुलं एक्साइटेड होतात आणि पुन्हा एकदा जोमानं अभ्यासाला लागतात. तर आजचं चिकन खाऊन नक्कीच येणाऱ्या परीक्षेत स्कॉलरशिपमध्ये जास्त मार्क्स मिळवणार आहेत. स्वरा, आजची ही चिकनची रेसिपी बघून तुला कसं काय वाटतंय? असं ही बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. हे खायला असं झाले आणि अभ्यासाचं ताण असं पूर्ण कमी झालं असं वाटायला लागलं मला. अरे वा, छान. बघा, सगळं तुम्हाला पण असं वाटतंय का रे? बघा, आता चिकनला चांगली उकळी आलेली आहे आणि सुगंध तर इतका सुंदर सुटलेला आहे की कधी खातोय असं झालेलं आहे. बघा मटण शिजलेलं आहे आणि मुलांना आता या ठिकाणी वाढलेलं आहे. बरं कसं वाटतंय?
एकदम मस्त. एकदम मस्त. कसं वाटतंय? खरं काय? कसं वाटतं? महाराष्ट्रात छान. महाराष्ट्रात छान. छान बरं. वाटतं. छान वाटतंय. कसं वाटतंय? जसं जत्रेचं मटण असतं तसं चुलीवरचं चिकन असतं. खरं भारी. काय? कसं वाटतंय? एकदम मस्त आणि वेगळीच चव आहे. खरं काय? हॉटेलपेक्षा चांगलं. हॉटेलपेक्षा एकदम भारी. बर कसं वाटतं सगळ्यांना? हॉटेलपेक्षा एकदम म्हणजे एकदमच भारी. झणझणीत झालंय का? झणझणीत झालंय का? बर ठीक आहे. प्रार्थना